अर्थात यशला इथे इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. पहिलं षटक सर्वाधिक महत्त्वाचं राहील, कारण या दुसऱ्या रजनीकडे आपण वळतो आहोत. दुसरी रात्र आज या स्पर्धेला प्रारंभ होत असताना पाहायला मिळतो आहे. या मैदानाच्या आतमध्ये वळूयात. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक यश मेस्त्री गोलंदाजी मार्कवरती, पंचांचा इशारा आला लेट्स प्ले. सामन्याला होती सुरुवात. या मॅच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले. एका बाजूला तुम्ही पाहताय जिथे आहेत प्रफुल्ल ठाकूर आणि त्यांच्या साथीला लालचंद गावड. आज एक नवीन अंपायर आमच्यासोबत जॉईन झालेले पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल लटकट केला. पहिला बॉल जुगलच्या बॅटमधून. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. पहिल्याच बॉलवरती आलाय हा चौकार. क्षेत्ररक्षकाला नम्रतेची विनंती आहे दादा, ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटची नियमावली बदलली आहे. बाहेरून स्टार्ट घेऊ नका. भवरा संघाचे खेळाडू 30th सर्कल असू द्या किंवा बाउंड्री लाईन, बाहेरून स्टार्टअप आता बंद झालेलं आहे, नाहीतर तुम्हाला पेनल्टीज पात्र राहाल. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. जुगलचा थाट, गोलंदाजाची वाट, ठोकला षटकार. एक चांगला स्ट्रोक उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बॉलवरती चौकार. डाऊन द ग्राउंड षटकार इथून पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा लगातारचा तिसऱ्या बॉलवरती आलाय. तिसरा सणसणीत, खणखणीत, दणदणीत चौकार. कार्याध्यक्ष आदरणीय जयप्रकाशजी भोई साहेब, नितीनजी पाटील साहेब, कुंदनजी बंडा साहेब, दिनेशजी बंडा साहेब, अगदी त्याच वेळेला नयनजी बंडा साहेब यांना तुम्ही व्यासपीठावरती पाहत आहे. परंतु यावेळेचा बॉल ही गॅप शोधण्याचा ऍप डाउनलोड करूनच आलाय की काय, जुगलने ठोकला चौकार. कार्याध्यक्ष आदरणीय जयप्रकाशजी भोई साहेब, ज्ञानेश्वर भोई साहेब, नितीनजी पाटील साहेब, त्याच वेळेला आमचे आदरणीय अरेजी बंडा साहेब, दिनेशजी बंडा साहेब, नयनजी बंडा साहेब यांना आपण पाहत आहात. आज आदरणीय माननीय सन्माननीय सचिन भाऊ आई साहेब आमदार, स्वतः आमदार साहेबांची उपस्थिती या व्यासपीठावरती लाभलेली आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी हे संपूर्ण सुधीरगरज सामाजिक संस्था नवघर उरणचे सदस्य आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. सिंगल आली धावफलकावरती. धाबा 19 बनल्यात. पहिला 5 चेंडूचा खेळ संपला. खरं तर शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार पद देखील साहेबांकडे आहे. शिवसेना पक्षाचे उपनेते तथा प्रवक्ते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य. यावेळेचा बॉल एक्सा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात. जजमेंट चांगला आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना धीरज पाटील आउट. पहिलं षटक हे केवळ 3 मिनिटांमध्ये संपलेलं पाहायला मिळालंय. 7:44 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय. 7:44 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालेला आहे. जी काही 20 मिनिटांमध्ये आपल्याला कसे करून 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. 5 षटकांचे सामने राहतील. या स्पर्धेची ओळख आहे उरण तालुक्यातील रायगडातील पहिली स्पर्धा आहे. जी स्पर्धा पहिल्या सामन्यापासून शेवटच्या मॅचपर्यंत ही केवळ आणि केवळ 5 षटकांवरतीच खेळवली जाते. इथे षटकांमध्ये कपात होत नाही. त्यामुळे आवर्जून या गोष्टीकडे लक्ष वेधूयात. चला नेक्स्ट मॅच आपण लक्ष वेधतोय. ते एका बाजूला संघ आहे तो PD स्पोर्ट्स भेंडकळ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे जय हनुमान
जुई कामोठे. आपण आल्याची नोंद करून घ्या. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. थोड्याच वेळामध्ये एक विशेष सन्मान, आपला माणूस आपला आमदार स्वतः सचिन भाऊ आई साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं पाहायला मिळत आहे. धावफलकावरती 19ला 1 आहेत. 5 बॉल आणि 19 धावांची काही जुगलगरतने इथे साकारलेली पाहायला मिळाली आहे. एकोणीसला 1 आहेत. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान ओमकार कुबलला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर कविश पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर होता. रूम दिला होता फलंदाजाला. इथून मात्र जाणीवपूर्वक हा बॉल जास्तीचा बाहेर ठेवला होता. ऍक्शन रिप्ले पहा स्क्रीनवरती PTC लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षक तुम्ही पाहताय. हा बॉल जाणीवपूर्वक उजव्या एसीच्या बाहेर ठेवला. लेंथमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅकअप द लेंथ ठेवला. बॉलने उसळी प्राप्त केली. यावेळेला गॅप शोधला. इनसाइड आउट. इथे पॉइंटला बीट केलाय. चेंडूला पाठवलंय. बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर स्क्वेअर कट वरती आलाय चौकार. हा चौकार पाहायला मिळाला होता. प्रेक्षक वर्ग तुमच्यासाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. इथे आल्यानंतर केवळ आपण पाहिलं तर 10 रुपयाच्या 100 रुपयाच्या कुपनवरती तुम्हाला एक आकर्षक पारितोषिक मिळणार आहे. आणि जे 100 रुपयाचं कुपन आहे त्यामधून जे काही पैसे गोळा होतील ते खरं तर सुधीरग्रस्त सामाजिक संस्था नवघर उरण इथल्या तालुक्यातील गोरगरीब जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी हे नेहमी खर्च करत असताना आपण पाहिलं आहेत. हाई बॉल लटकट केला. क्षेत्ररक्षक तैनात. कॅच नव्हती तरी मॅच होती. झेल ड्रॉप झालाय. जीवदान क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती वरदान साबित होतात. रोहित शर्माचा झेल तिसऱ्या परेराने 4 वरती सोडला. त्याने भूतो ना भविष्यती 264 धावांची खेळी साकारली. ग्राहम गुडचा झेल 3 धावसंख्येवरती किरण मोरेने सोडला होता आणि अगदी त्याच वेळेला त्याने 333 धावांची कसोटी क्रिकेटमध्ये केलेली इनिंग ही देखील लाजवाब पाहायला मिळाली होती. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ज्या ज्या वेळेला झेल सुटलेत ना त्या त्या वेळेला उपद्रव झालेले पाहायला मिळालेत. हर्षल गिब्सने झेल सोडला होता स्टीव्ह वॉचा आणि त्याने म्हणाला होता तू ही कॅच नाही वर्ल्ड कप सोडलाय. यावेळेचा बॉल आडवा बाटने ऑन साइडला कविशच्या बाटमधून आलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार. हा पंप पूल केला होता ऑन साइडला. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती झेलाचा जर आपण विचार केला ना तर एक कॅच सर्वाधिक चर्चेचे विषय राहिली. 32 धावसंख्येवरती मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये अब्दुल रजाकने ज्या वेळेला झेल सोडला होता वसीम अक्रम त्याला म्हणाला तू कॅच कोणाची सोडली आहेस. तुला ठाऊक आहे का सचिन तेंडुलकरने 98 बनवल्या कॅच सुटल्यानंतर आणि पाकिस्तान संघाला 2003 सालच्या विश्वचषकामध्ये परतीचा प्रवास करावा लागला होता. परंतु त्याच वेळेला आपण ग्लेन मॅक्सवेलचाही खेळी पाहायला मिळाली होती का धुआधार इनिंग त्याने साकारलेली पाहायला मिळाली. अगेन्स्ट बांगलादेश अगेन्स्ट अफगाणिस्तान एकटा लढला होता तो. 28 मांडल्यात. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल. हाही चेंडू वळण घेणारा गरकन गिरकी घेत आहेत. फलंदाजाची फिरकी घेतली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धापलकावरती बनल्यात. एक फलंदाज इथून झालाय बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर. या व्यासपीठावरून स्वतः एक लोकप्रिय दमदार कार्यक्षम आमदार आदरणीय सचिन भाऊ आहिर साहेब
हे आस्वाद घेत असताना या सामन्याचं पाहायला मिळत आहेत. शिवसेना पक्षाचे उपनेते प्रवक्ते तथा आपण भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा विधान परिषदेचे सदस्य सचिन भाऊ अहिर साहेब या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना आपण पाहत आहोत. आज त्यांचंही आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 28ला 1 आहे, 28 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक आवाज ऐकायला मिळेल. खरं तर अनेक भारतातील तीर्थक्षेत्र त्यामधील आणखीन एक तीर्थक्षेत्र मला वाटतं मालदीव्सच त्यांनी दर्शन घेऊन आलेत आणि आज या स्पर्धेला पुन्हा एकदा जॉईन झालेत. याला लेट कट करण्याचा प्रयत्न. खरं तर आता हल्लीचा जो काही क्लायमेट्समधला बदलाव आहे त्यामुळे तीर्थक्षेत्रच म्हणावं लागेल आणि 5 दिवसाची भ्रमंती करून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील लोकप्रिय असे समालोचक गुजरात असेल, मग त्याच वेळेला गोवा असेल आणि सांगेम प्रीमियर लीग पुन्हा एकदा ती आवाज पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. मच्छिंद्र पाटील सर, मॅक्स सरांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. डॉट बॉल आलाय नरेश यांना आपण पाहतोय. नरेश वाघेचा हा बॉल लोड फुलटत होता, डाऊन द ग्राउंड केला क्षेत्ररक्षक तैनात. जुगल घरच्या बॅटमधून जुगलचा वार, सारेसगार चेंडू सीमारेषा पार, हा षटकार. चौतीस धावा फलकावरती एक षटकार आलेला पाहायला मिळाला. चौतीसला 1 पुढचा बॉल इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील वळण घेतोय. जनसामान्यातील व्यक्तिमत्व आणि आपला माणूस आपला आमदार आदरणीय सचिन भाऊ अहिर यांना आपण का संबोधतो याची प्रचिती मला वाटते यावर्षी पुन्हा एकदा आली आहे. कारण कोणत्याही स्वरूपाची फटाक्यांची आतिषबाजी करू दिली नाही साहेबांनी वेळेवरती. अगदी सर्वांच्या आधीच मला वाटतं काही आयोजकही इथे उपस्थित झाले नव्हते आणि म्हणून की काय भाईंवरती नितांत प्रेम ज्यांचं नेहमीच राहिलं आहे आणि या स्पर्धेवरती ज्यांचं आगमन आपण पाहिलं. यावेळेचा बॉल ऑन साईडला, इनसाइड आउट जागा बनवली आहे, हुक केला, धावांना बुक केलाय. जुगलची बाट बोलतीये मैदानाच्या आतमध्ये. पुण्याची मिसळ, मुंबईची भेळ आली रे आली. आता जुगल घराची वेळ. त्याने पुन्हा एकदा शॉट ठोकला, षटकार. षटकार पाहायला मिळाला. 40 धावा, जिथे 12 बॉल आणि 36 गती. जुगल नॉट आउट बॅटिंग करतोय. हा बॉल पुन्हा एकदा इम्प्रोवायझिंग हुक केला आणि इथून मात्र चेंडूला पाठवलं पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. पुल ही केल्यात, हुकी केल्यात. धावा सातत्याने गोळा करतोय. इथे तिथे यहा वहा देखो जहा सारे जहा, बस आपली जावा. काय बॅटिंग केली बाबा, षटकार. काल आपण पाहिलं 2 अर्धशतक पाहायला मिळाले होते. सूरज पाटील वाघिलीवाडा 20 बॉलमध्ये 62 धावांची खेळी साकारली. 20 बॉल 72 धावा प्रथमेश मात्रे फुंडेच्या या खेळाडूच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्या. आणि आज पुन्हा एकदा अर्धशतक येते की काय. 13 बॉल 42. जुगल बॅटिंग करतोय. हा फटका फसला. फ्लॅट आहे, पॅरलल आहे. एखाद्या LED टीव्ही पेक्षा फ्लॅट मारला हा षटकार. 3 बॉल 3 षटकार आल्यात. इथून एकंदरीत आपण पाहिलं तर तिसरं अर्धशतक जुगल घराच्या बाट. 48 झाल्यात. 48 वरती 52ला 1 आहे. 52ला 1. अजून 2 बॉल 2 धावांचा खेळ इथून येणं बाकी आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळते. खरं तर सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरणचे अध्यक्ष आदरणीय जयप्रकाशजी पाटील साहेब यांचंही आगमन आपण झालेलं पाहत आहोत. 14 बॉल 48 वरती जुगल खेळतोय. 52 बनले आहेत. 14 मिनिटाचा अवधी झालेला आहे. जुगल गरजच्या या खेळीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. भालचंद्रजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं पाहायला मिळालंय. आदरणीय माननीय सन्माननीय आगमन होत असताना भाईंचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. तथा या मंडळाचे अध्यक्ष स्वतः जयप्रकाशजी पाटील साहेब आज ज्यांच्या चिरंजीवाचा जन्मदिवस आपण साजरा करणार आहोत त्यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो सुधीर गरज साहेब यांचं आगमन. खरं तर सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण ज्यांच्या कार्याचं गौरव नेहमीच करत असताना पाहायला मिळाली. भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा वाहतूक संघ तथा जिथे युवा मोर्चा अध्यक्ष, भारतीय मजदूर संघ राष्ट्रीय महासचिव, रयत शिक्षण संस्था रायगड विभाग आणि या बोर्डाचे मेंबर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. तथा आपण पाहिलं JNP ट्रान्सपोर्ट्स तथा ज्वेल कन्स्ट्रक्शन, ज्वेल इन्फ्रा अँड फ्रीट सर्व्हिसेस, श्री वरद लॉजिस्टिक्सचे सर्वा आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे भाग्य विधाते आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. सुधीर गरज साहेब यांचं आगमन या व्यासपीठाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळत आहे. आणि ज्यांच्यावरती नितांत प्रेम करणारे असं व्यक्तिमत्व आदरणीय आमदार स्वतः आज सचिन भाऊ आहेर साहेब यांना देखील तुम्ही या व्यासपीठावरती पाहतात. शिवसेना पक्षाचे उपनेते तथा प्रवक्ते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा आपण पाहतो विधान परिषदेचे सदस्य सचिन भाऊ आहेर साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं पाहायला मिळत आहे. धावफलकावरती आहेत ते एकंदरीत या 53 धावा 53 आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं 3 षटकामध्ये 52 आल्या होत्या. या 3 बॉलमध्ये केवळ 1 धाव आली आदित्य पारशाच्या या षटकामध्ये. 53 आहेत. 1 फलंदाज बाद झालाय. नितीनजी पाटील साहेब यांना तुम्ही पाहताय. आदरणीय जयप्रकाशजी भोईर साहेब कार्याध्यक्ष यांना देखील तुम्ही या व्यासपीठावरती पाहत आहात. यावेळेस बॉल आडवा बॅटने ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक तैनात, फेकी होतीये, तदवर धावा आल्यात. इथून कंप्लीट झालेत 1 सिंगल. 49 मध्ये जुगल बॅटिंग करतोय. 15 बॉल त्याने फेस केलेत. 15 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून 49 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. रन्स बनवला जात आहेत. धावा सातत्याने येत असताना इथून पाहायला मिळालेल्या आहेत. जुगलच्या इनिंगसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज भालचंद्रजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आलेलं पाहायला मिळालं. कविश पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेचा बॉल खेचून मारला ऑन साइडला. व्यासपीठाला मानवंदना देणारा हा उत्तुंग आणि हाय अँड सम क्वालिटीचा षटकार. पाहायला मिळालाय. 60 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल हाही चेंडू खोलातला पाहायला मिळतोय जो थेट दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येत असताना व्हाईट बॉल आलाय. एकंदरीत स्कोरकार्डवरती रन्स बनल्यात. अतिरिक्तच्या मदतीने 61. शिवसेना पक्षाचे उपनेते तथा प्रवक्ते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, माजी राज्यमंत्री आणि विधान परिषदेचे सदस्य आमदार आदरणीय सचिन भाऊ आहेर साहेब यांना आपण व्यासपीठावरती पाहतोय. हा फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. आदित्य पारच्याने झेल टिपला. बोल्ड अँड कॉट. धक्का दुसरा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 61 2 बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो अर्थात बॅटिंग करत असताना BCC भेंडकर बी
षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळाला. होय आदरणीय सुधीर गरज साहेब, आज तुम्ही त्यांना पाहताय सामाजिक, शैक्षणिक, राजकीय प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं अग्रेसर असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. उरण तालुक्यातील मग प्रत्येक जिथे शैक्षणिकचा पुरवठा जिथे जिथे हवा आहे, मग शालेय साहित्य वाटप असेल, ज्या ज्या वेळेला आपल्या जन्मदिवसाचं औचित्य साधून ज्यांच्या नावाने सातत्याने सुधीर गरज सामाजिक संस्था नेहमीच करत असताना पाहायला मिळते. अगदी त्याच वेळेला आदिवासी वाडी वस्तीवरती जाऊन मग अगदी आपण पाहिलं तर आयुष्यातील या पटलावरती जी काही आपल्याला सातत्याने जी काही व्यवस्था हवी आहे ती सातत्याने मग विद्युत पुरवठा असेल किंवा जेवणाचं साहित्य वाटप असेल, ही देखील सुधीर गरज सामाजिक संस्था नेहमीच वाटप करत असताना त्यांच्या कार्याच्या बाबतीत नेहमीच पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कमध्ये शेवटचा षटक बाळा आलाय. या वेळेचा बॉल अर्धशतक कंप्लीट झालाय. तिसऱ्या अर्धशतक या स्पर्धेतलं ठोकणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये जुगल घरात याने हाफ सेंचुरी कंप्लीट केली आहे. 16 बॉल फेस केले आणि त्याच्या बॅटमधून रन्स आल्या त्या 51. 16 चेंडू 51 धावा. नॉट आउट बॅटिंग. 312चा हेल्दी स्ट्राईक रेट. 4 चौकार 5 षटकार. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक सूरज पाटीलने ठोकलं होतं. दुसरं अर्धशतक प्रथमेश मात्रे पुंडेच्या खेळाडूने ठोकलं. तर तिसरं अर्धशतक आज दुसऱ्या रात्री त्याला पहिल्याच मॅच मध्ये. यावेळेचा बॉल टप्प्यात आला आणि कार्यक्रम केलाय. डाऊन द ग्राउंड. चेंडू थेट भेंडकळ गावात मारलाय. षटकार. यांच्या माध्यमातून दयाराम पाटील साहेब भेंडकळ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज जुगल गरेच्या या फ्लातून आणि मॅरेथॉन इनिंगसाठी आलेला आहे. आणि तथा भालचंद्रजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 500 एकंदरीत 1000 रुपयाचा कॅश प्राईज या खेळाडूसाठी आलाय. यावेळेचा बॉल फटका फसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः विरुद्ध दिशेने जातोय. झेल बनलेला नाही आहे. धावता झेल अवघड आहे. संकेत दुसऱ्या धावेसाठी बनलेला नाही आहे. त्याला ठाऊक आहे कारण स्ट्राईक जुगलकडे जास्तीची असणं गरजेचं आहे. दुहेरी आल्यात. संघाची धावसंख्या 71. या मैदानावरती कोणती धावसंख्या यशाची हमी देत नाही. या मैदानावरती धावा बनतात. कालची रात्र पाहायला मिळाली होती, त्याचा प्रत्यय इथे आलेला आहे, त्याची प्रचिती पाहायला मिळाली. कारण 80 धावा 4 ओव्हरमध्ये काल चेस झाल्यात. ही बाब विसरून चालता कामा नये. आणि भेंडकळकर जर म्हणत असतील 6 बॉल 7 धावा, हे आमच्या समोर तर नकोच. 71ला 2. यावेळेचा बॉल लिडिंग एज घेतली आहे. शॉर्ट फाईन लेग 30 सर्कलमध्ये. इथे कॅच ड्रॉप झालाय. आज मला वाटतं जीवदानाची ही वरदानं साबित राहिली त्या खेळाडूला. मला एक स्पर्धा, एक भाई चषकाचा एक पर्व जर का तुम्ही पाहिलं तर जुगल घरात आणि त्याच्या साथीला होता भावनेश ठाकूर याने 136 धावांची भागीदारी याच मैदानावरती रचली होती डाऊरनगर संघाच्या अगेन्स्ट. आणि ही स्पर्धा जी मात्र पाहायला मिळाली होती भाई चषकामध्ये. आणि त्याच पर्वामध्ये त्याच रात्रीत 95 धावांची भागीदारी दिनेश बंडा आणि नयन बंडाने बनवली होती. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, चौकार. $75 ऑन दी बोर्ड आहे. चला नेक्स्ट मॅच पुन्हा एकदम लक्ष वेधेन. पीडी स्पोर्ट्स भेंडकळ आणि या जय हनुमान जुई कामोठे. टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने एकंदरीत 69 धावांची इनिंग, 69 रनची इनिंग साकारली आहे. बॅटिंग आवडली असेल तर जुगलसाठी एकदा जोर टाळाव द्या. ब्रिलियंट नॉक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 81 बनली आहे. 82चं टार्गेट इथे सेट झालेलं पाहायला मिळतंय. 81 धावा फलकावरती आहेत. 82 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच पीडी स्पोर्ट्स भेंडकळ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल जय हनुमान जुई कामोठे. टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन आहे. हॅलो चेक बाबू, बेस कमी कर आणि थोडासा हे कर. बेस कमी कर, क्लिअर कर जरा, मॅरेज शार्प कर थोडासा.
जय सर, एक मिनटं फक्त माईक सेट करतो नंतर लगेच तुमच्याकडे येतोय. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. बाबू इको कमी कर थोडंसं. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. बस, थँक्यू थँक्यू मित्रा. यस जय सर. एक विशेष सन्मानाकडून बोलतो आहोत. आपण स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. एक विशेष सन्मान शिवसेना पक्षाचे उपनेते तथा प्रवक्ते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस तथा माजी राज्यमंत्री तथा आपण पाहतो विधान परिषदेचे सदस्य सचिन भाऊ आहे साहेब, एकदा जोरदार टाळ्या द्यात. आमदार साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. भाई चषक 2026 ला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आपलं दमदार आमदार आज या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आपला माणूस आणि आपला आमदार स्वतः आदरणीय सचिन भाऊ आई साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं आपण पाहतोय. एक विशेष सन्मान ज्यांचा आपण या व्यासपीठावरती स्वतः अगदी सुधीजी गरज साहेब अर्थात बाईंच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करताना पाहायला मिळतो आहे. स्वागत नसे हा तर आहे जिवाळा, साहेब आपल्या पदमपर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला, आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला, साहेब आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. खरं तर कोणताही गाजाबाजा नाही, फटाक्यांची आतिषबाजी नाही. साहेबांचं आगमन अगदी सरप्रायझिंग भेट इथे पाहायला मिळाली आणि नेहमीच भाईंवरती असणारं प्रेम नेहमीच दर्शवलेलं आहे. या चौथ्या पर्वामध्ये देखील साहेबांचं आगमन आज आपण झालेलं पाहायला मिळत आहे. खरं तर मी विनंती करेन साहेबांना देखील एक विशेष मोमेंटो देऊन आपण हा विशेष सन्मान करत आहोत. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आकर्षक भेट जी दिली जाणार आहे आणि मी साहेबांना विनंती करेन की आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. त्याआधी ही एक छोटीशी भेट भाईंच्या माध्यमातून आपण देत आहोत. एक दमदार असं व्यक्तिमत्व, दमदार असं नेतृत्व, दमदार असं कर्तृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मी साहेबांना विनंती करेन आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. भाई चषकच्या माध्यमातून आणि विशेषतः सुधीर गरज संस्थेच्या विद्वानाने गतवर्षीप्रमाणे याही वर्षी या भव्य क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित असलेले तुम्हा आपले सर्वांचे लाडके भाई नितीनजी, सर्व आमचे पक्षाचे आणि व्यासपीठावर उपस्थित असे सर्वच मान्यवर प्रेक्षक आणि खेळाडू बंधुभगिनी बांधवां, तरुण सहकारी मित्रांनो, दरवर्षी उरणला यायचं म्हणजे क्रिकेटच्या मॅचला यायचं आणि त्याशिवाय तो दिवस आणि वर्ष सुरुवात होत नाही आहे. मी असेन, संजय भाऊ असतील, गेले अनेक वर्ष एक सामाजिक भान ठेवून एक कार्यकर्ता म्हणून जे समाजामध्ये काम करतायत आणि त्यातून कला असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक असेल आणि मग खेळाडूंसाठी प्रोत्साहन देण्यासाठी ज्यावेळी असे भव्य नियोजन आणि आयोजन केले जातात त्यावेळी अशा लोकांच्या मागे उभं राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. मला असं वाटते की हे गेले अनेक वर्षापासून या स्पर्धाचं आयोजन नियोजन करत असताना ही एक सामाजिक बांधिलकी ठेवून आजपर्यंत भाईंनी जे काम केलेलं आहे. मी आताच भाईंना आल्या बोलो, भाई आता परत कधी भेटायचं, पुढच्या वर्षी? तो बोले नाही 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 नाही. बोले अरे 1 वर्ष झालं, एकदा तरी चहाला या. आम्ही तर तुमच्याकडे आज नवीन ॲटम खाऊन गेलो. साल्टी काढून खायचं होतं पण असंच खाल्लं. बोललं तर काहीतरी गावठी ॲटम आहे, चांगलंच असेल. पण यासाठी त्याचा उल्लेख करतो कारण हा सहवास या परिसरातल्या लोकांचे आणि विशेषतः सामाजिक दृष्टिकोन काम करणाऱ्या लोकांचं एक वेगळं असतो. मी नेहमीच म्हणत असतो की भाई तुमच्यासारखा कार्यकर्ता हा राजकारणाच्या मेन स्ट्रीममध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही आत म्हणजे कधी एक पाय आत आणि एक पाय बाहेर आहे असं म्हटलं तर अयोग्य होणार नाही, पण दोन्ही पाय पुढे येऊन राहिलं पाहिजे. कारण असे कार्यकर्त्यांची आता प्रत्येक पक्षाला गरज आहे आणि मला वाटते तीच सामाजिक बांधिलकी ठेवून तुम्ही आजपर्यंत कार्य आणि काम करतात. त्याबद्दल तुम्हाला लाख शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने तुमचं काम आणि कार्य पुढे जाऊ अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरं तर ही भेट खरं तर आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपली पुन्हा एकदा झालेली पाहायला मिळाली आणि आपलं या स्पर्धेला येणं, या स्पर्धेची शोभा वाढवणं, खरं तर पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून साहेब आपले आम्ही हार्दिक असे आभार मानतो आहोत. पुन्हा एकदा आपण आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर ही भेट आज पुन्हा एकदा भाई चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक
स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी सचिन भाऊ आहे साहेब स्वतः आमदार आज उपस्थित झालेले पाहायला मिळाले. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यापासून रजा घेत असताना आपण पाहत आहोत शिवसेना पक्षाचे उपनेते तथा प्रवक्ते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि विधान परिषदेचे सदस्य आदरणीय सचिन भाऊ आई साहेब आपल्यापासून रजा घेतात. मॅचला होती सुरुवात. या आपण ऐकूयात पुन्हा एकदा या महाराष्ट्राची धगधगदी तोफ या आपण मच्छिंद्रजी पाटील सर, मॅक्स सरांचा आवाज ऐकूयात. हॅलो चेक. थँक्यू जय सर. रोशन यांचे देखील आगमन झालं. मोस्ट वेलकम रोशन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमध्ये सर्व कार्य सुसर्वदा. गणा नमन करून महाराष्ट्र आराध्यवर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून दिबा पाटील यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. बाई चषक या स्पर्धेची चषकाची चर्चा सतत 365 असल्याचं कारण चषकानं मागच्या कित्येक वर्षामध्ये अभूतपूर्व यश मिळवलं आहे आणि ते हे यशाचं गमक आहे. ते आमचे सुधीर दादा उर्फ आमचे बाई यांच्याच नावाने स्पर्धा. गेल्या चेंडू सीमा पकडा चौकार. नो डाऊट, नो एलबी कोणत्याही प्रकारे फील करण्याचा प्रयत्न नाही. चेंडू सीमा पकडा चौकारासाठी अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. असं वाटतं की दुपारचे 2 वाजले तेवढा लक्क प्रकाश. भरपूर स्पर्धा मी कव्हर करतो, मात्र एवढा लक्क प्रकाश फार कमी स्पर्धेमध्ये असतो आणि त्यामधली एक भाई चषकी स्पर्धा आपण पाहतोय. कारण असं वाटलं की दुपारचे 2 वाजलेत की काय, वाटतच नाही की नाईट स्पर्धा आहे. ज्या पद्धतीने भाईंचं आयोजन, ज्या पद्धतीने भाईंची स्पर्धा आणि 365 स्पर्धेची आम्ही का वाट पाहतोय. योग्य व्यवस्थापन कसं असावं, चांगली स्पर्धा कशी भरवायचं उत्तम उदाहरण म्हणजे भाई चषक आपण पाहतोय. सुधीर गरज सामाजिक संस्था नवगर उरण आयोजित उरण तालुक्यातील मानाची ही क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. ऑन साईडला उडवलाय सीमा पलीकडं खणखणी षटकार. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. खूप चांगली फलंदाजी आपण पाहतोय मैदानावरती. ओ बॅटचा फेस ओपन केला, मात्र थोडासा उशीर झालाय. कोणते बरं फुटवर नाही. डॉट चेंडूची समाप्ती आणि पंच सांगतील वाईटचा इशारा. यस डीआरएस सोबत जावं लागेल. पंचाने सांगितले 16 धावा धापलकावरती 82 धावांचा पाठला करायचा आहे. जुगलने केलेली जुगलबंदी आज मध्ये कोणी विसरणे. ज्या पद्धतीने जुगलनं फटकेबाजी केलेली मैदानाच्या चौफेर फटके कुठत असताना तब्बल 69 धावा वैयक्तिक कुठल्यात, त्यामुळे 81 धावांचा डोंगर आणि 82 धावा कुठाच्या सागर सम्राट भोवरा या संघाला बघायचंय असं कितपर्यंत पोहोचणार. कारण ज्या पद्धतीनं सुरुवात झाली दमदार. एक षटकार एक चौकार. किरणनं मध्ये खूप चांगली फटकेबाजी केली. पहिला चेंडू डॉट, नंतर षटकार, नंतर डॉट, नंतर चौकार आणि षटकार. मागच्या 5 चेंडूमध्ये त्याने एक सिंगल एक डबल घेतली नाहीये. 2 षटकार एक चौकार दाखवलाय आणि मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना बाई चषकाची अजून एक झलक दाखवली मैदानावरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. सचिन भाऊने सांगितलं की सुधीर दादांचं समाजकारण हे खूप चांगलं आहे आणि पंचांचा इशारा होतो वाईटचा. कारण त्याने सांगितलं की सुधीर दादा सारख्या व्यक्तींची गरज आहे समाजाला आणि सुधीर दादांचं हे काम आपण पाहतोय. सुधीर दादा उर्फ बाई काल अतिशय जल्लोषामध्ये स्पर्धेचा शुभारंभ आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पाहिला. ढोल ताशांचा गजर, तदनंतर तो महाराष्ट्र गीत आणि त्यानंतर तो असलेला फेटा डोक्यावरती. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक. High backlit, tremendous for wonderful timing. Amazing shot over the top of the long on. That's a U6. ते 20 धाबा दाफलकावरती प्रेक्षकांच्या मर्सिडीज सुरू असलेला सामना आपण एन्जॉय करतोय. आजच्या स्पर्धेत पहिला सामना आपण पाहतोय सागर सम्राट भोवरा 11 BCC भेंडकळ या 2 संघांमध्ये आणि भेंडकळ संघाने 81 धाबा कुठल्यात, त्यामध्ये जुगलनं कुठे 69 धाबा या प्रेक्षकांसाठी परभणी ठरली आणि तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले किरण बोंडकरनं. 82 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि धावसंख्या दाफामध्ये 23 धाबा बिनगडी बाद. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आम्ही स्वागत करतोय. दिनेश शेठ आमचे मित्र आहेत, उपसरपंच नवगर, सातत्याने संपर्कामध्ये असतात. जेव्हा जेव्हा स्पर्धा उरण तालुक्यामध्ये होतात त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय.
अप्रतिम क्रिकेट स्पर्धा सुधीर गरज सामाजिक संस्था नवकर उरण आयोजित उरण तालुक्यातील मानाची सन्मानाची अभिमानाची आणि सर्वांना हेवा वाटेल अशी स्पर्धा आपण पाहतोय. कारण सुधीर दादांचं नाव मोठं आहे. सुधीर दादा म्हणजे आमचे भाईंचं नाव फार मोठं आहे आणि भाईंच्या नावाला शोभणारी स्पर्धा आपण पाहतोय. 365 दिवस स्पर्धेची आपण आवर्जून वाट पाहतोय. प्रेक्षकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा आपण पाहतोय. लख प्रकाश अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आणि स्पर्धेचे आयोजन काल आपण अत्यंत थाटामध्ये पाहिलंय. 82 धाबांचा पाठला कर 23 धाबा करते. व्हॉट अ ग्रेट इनिंग फ्रॉम द बॅट्समन किरण बोनकर. सुरुवात दमदार झाली. कोणाचे परिवर्तन आलंय गोलंदाज संकेतचा चेंडू लॉप केलाय ऑन साइडला लोकांच्या डोक्यावरनं भिरकावून दिलाय. अजून एक चौकार या सत्रातील. जय हनुमान जुई कामोठे टीम शेवटचा कॉल आपल्याला. जय हनुमान जुई कामोठे टीम कॅप्टन टॉससाठी याचाला त्वरित अपोनंट टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. धन्यवाद. ऍक्शन रिप्ले पीटीसीच्या माध्यमातून खूप चांगला फटका यशच्या बॅटनं निघालाय. यश मागचे 7 चेंडू नॉस्टॅकला उभा होता. पिटू मध्ये त्याला संधी मिळाली. पहिली चेंडू ती चौकारानं सुरुवात केली. ग्रेट बॅटिंग. अजून एक चांगला चेंडू मात्र ऑन साइडला केल्याचा प्रयत्न तर बॅकफुटला येऊन हा चेंडू फक्त टोलावलाय त्यानं. सिली मिडलला स्वतः गोलंदाजानं तिथे बॅकअप दिलं मात्र मिळणार ते एकच धाव. खूप चांगली स्पर्धा. प्रेक्षकांच्या प्रचंड उदंड प्रेसामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. मागच्या कित्येक वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा यशाच्या शिखरावरती. भाई चषकाची वाट आवर्जून पाहिली जाते. ज्या पद्धतीने पावसाची वाट चतकोर पक्षी पाहत असतो तशा पद्धतीने प्रेक्षक वर्ग खेळू वर्ग कॉमेंटर स्कोरर अंपायर सर्व या स्पर्धेची वाट पाहत असतात. ती मानाची सन्मानाची अभिमानाची बहुमानाची आणि उरण तालुक्यात नाव लौकिक करणारी सुधीर गरज समाज संस्था नवकर आयोजित स्पर्धा होतोय. भाई चषक 2026 पर्व. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. लख प्रकाश मी मगाशीच म्हटलं की असं वाटतं की दुपारचे 2 वाजलेत. एवढा लख प्रकाश या स्पर्धेमध्ये. हीच तर ओळख राहिली या स्पर्धेची. म्हणजे ते परिवर्तन झालंय. ओव्हर द विकेट. ओ परफेक्ट यॉर्कर यालाच म्हणता क्रिकेटचं जबरदस्त गोलंदाजी. कारण हे चेंडू तुम्ही जर फेकले तर फलंदाज शांत ठेवू शकता आणि हीच कामगिरी केली गोलंदाजानं. कारण परफेक्ट यॉर्कर टोकरशीन यॉर्कर हे चेंडू असे असतात की फलंदाज तुम्ही शांत ठेवू शकता पॉवर प्ले ओव्हरमध्ये आणि त्याचा वापर केलाय. पहिल्या षटकावर 23 धावानंतर संकेतचा विकल्प संघनायकानं इथे उभारलाय. संकेतने मागच्या 3 चेंडूवरती त्याच्या धावा आल्या त्या तब्बल 6 29 धावा 29. ज्या किरणनं मात्र ज्या पद्धतीने फलंदाजी केली पहिल्या षटकात 16 धाबा कुठल्यात तर 2 षटकार 1 चौकार दाखवलाय. मैदानाच्या चौफेर फलंदाजी करण्याची क्षमता असणारा फलंदाज आहे. बघायचा सामना कोण जिंकणार. 82 धाबांचा पाठला करायचा आहे. जयेश भोसले सर आम्हाला जॉईंट आहेत. या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी एक भारदस्त आवाज महाराष्ट्रातील जयेश भोसले सर देखील आम्हाला जॉईंट आहे. रोशन तारा यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. पंचाची कामगिरी पाहतात मिस्टर लालचंद गावण सर, मिस्टर विशू कोळी सर, मिस्टर राजा पाटील सर आणि मिस्टर प्रफुल्ल ठाकूर सर असे 4 नामांकित पंच. गुणलेखक आमच्या अक्षय मंथन पाटील देखील आम्हाला साथ देतात. चांगला फटका सजवलाय सीमा पलीकडं देखना चौकार. टॉस करून घेत आहोत. खरं तर जयप्रकाशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते कार्याध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. एका बाजूला आहे पीडी स्पोर्ट्स बेंडकळ आणि त्याच्या अगेन्स्ट जय हनुमान जुई कामोठे. खरं तर उशिराने संघ थोडासा दाखल झालाय. लांबचा पल्ला गाठला. एका बाजूला पनवेल तर एका बाजूला उरण. हेड इज अ कॉल आणि इथून टेल आलेला आहे. टॉस जिंकला पीडी स्पोर्ट्स बेंडकळने. डिसिजन केवळ बॉलिंग. चला शुभेच्छा दोन्ही टीमला. खरं तर मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि जशी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल आवाजामध्ये पुन्हा एकदा साथ चढवण्यासाठी मच्छिंद्रजी पाटील सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू जय सर. 33 धाबा दापालकावरती खूप जोरात धाबा आल्यात मैदानावरती. ज्या पद्धतीनं विस्फोरक सुरुवात केली पहिल्या षटकापासून सुरुवात झाली किरणच्या माध्यमातून आणि ती कायम ठेवली. उवारा शॉट ज्या फक्त दिशा दिली चेंडूला. अप्रतिम फटकेबाजी. अजून एक षटकार. ऍक्शन रिप्ले बघा. शॉट पाहण्यासारखा होता. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं. ब्युटी ऑफ क्रिकेट. असे फटके फार कमी पाहायला मिळतात आणि तेही ऑफ साईडला खेळू जे खेळतात त्यांचा स्टान्स, त्यांचा दर्जा, त्यांचा स्टँडर्ड, त्यांचा लेवल, त्यांचा फॉर्म हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. खूप चांगली फटकेबाजी.
जसा चेंडू आला तसा मात्र डीप कव्हरच्या दिशेनं भिरकावून दिला सीमा पलीकडं षटकारासाठी. कळलंच नाही कधी चेंडू आला, कधी डिलिव्हर झाला आणि कधी एक्झिक्यूट केला. ग्रेट बॅटिंग. 39 धावा दापलकावरती दुसरं षटक. मार्गस्थ असताना जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. फॅबुलस शॉट. सीमा पलीकडं षटकार. भेंडकर गावचे उद्योगपती नितीश प्रकाश ठाकूर साहेब यांचंही आगमन झालेलं आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब आपलंही हार्दिक हार्दिक असं स्वागत. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 षटकार, 3 चौकार, 2 डॉट, 3 सिंगल. व्हॉट अ ग्रेट स्टार्टिंग. 45 धावा दापलकावरती. अनबिलिव्हेबल क्रिकेट. ज्या पद्धतीने जुगलनं फटकेबाजी केली तशीच फटकेबाजी 2 फंच्या माध्यमातून किरणला आपण पाहतोय, यशला आपण पाहतोय. व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम दीज ओपनर्स. ग्रेट बॅटिंग. अप्रतिम फटकेबाजी. 45 धावा दापलकावरती. 82 धावांचा डोंगर उभा करायचा आहे आणि त्याला तर समीकरण मात्र 18 चेंडू आणि गरज आहे ती फक्त 37 धावांची. 18 चेंडू 37 मी फक्त यासाठी म्हटलं कारण 12 चेंडूमध्ये 45 धावा त्यावर उभारल्यात. 5 षटकार, 3 चौकार, 2 डॉट, 3 सिंगल. अप्रतिम. यस बसले सर. उद्योगपती भेंडकर गावचे आदरणीय नितीश प्रकाश ठाकूर साहेब ज्यांचं आगमन नुकतंच आपण व्यासपीठावरती झालेलं पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. 2 षटकामध्ये फक्त 28 धावा कुठल्या त्याच्या भेंडकर संघानं फटके फलंदाजी केली. मात्र त्याला चोख प्रत्युत्तर देताना सागर सम्राट भवरा संघानं मात्र 45 धावा कुठल्यात आणि सामना आम्ही जिंकू शकतोय ही नांदी टाकली मैदानावरती. जुगलने केलेली 69 धावांची जबरदस्त 72 विस्फोटक फलंदाजी आणि त्या फलंदाजीला चोख उत्तर दिले या सलामी जोडीनं. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. भाई चैशाक ही स्पर्धा आपण पाहतोय सुधीर दादा यांच्या नावासाठी, सन्मानासाठी आणि उरण तालुक्याच्या जबरदस्त नावासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. कारण उरणचा वाढता विस्तार आणि उरणचा वाढणारा विकास. कारण उरणला येताना आम्हाला देखील भीती वाटते एखादा टन जर चुकला ना तर 1 तास आम्हाला जागेवरती भवऱ्यासारखं फिरावं लागतं. एवढा चांगला विकास इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहतोय उरणमध्ये. आणि याच उरण तालुक्यामध्ये यावर्षी रायगड प्रीमियर लीगचा संग्राम तुम्हाला पाहायला मिळालेला. महेश कडू यांच्या माध्यमातून, सोनेर गावाच्या माध्यमातून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अपील केलंय आणि अपीलमध्ये पंचांमध्ये अपील करण्याचा प्रयत्न. कोणत्या प्रकारे संपर्क नाहीये कारण चेंडूची लेन थोडीशी मागे होती आणि हेच पाहिलं पंचानं. गरज आहे विकेटची कारण दोन्ही फलंदाजांना मात्र ज्या पद्धतीने फटकेबाजी केली हे सांगणं गरज आहे कारण त्या विकेटची नितांत आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. समीकरण बदललं आता 17 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. सामना रंगणाकर. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. दोन्ही संघांमध्ये तेवढीच ताकद आहे. दोन्ही संघामध्ये तेवढी क्षमता आहे आणि दोन्ही संघांमध्ये सामना जिंकण्याची ताकद आणि जिद्द पाहायला मिळते. त्यावेळेला सामना कोणत्याची उत्कंठा शिकायला पोहोचते. होईल बी विनर ऑफ द फर्स्ट मॅच. कोण सामना जिंकणार. लेफ्टवरती विकेट. फुल टॉस फेकून दिला चेंडूला मिड विकेटच्या स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमा पलीकडं अजून एक षटकार. याचबरोबर 50 धावा दापलकावरती. वेलकम 50. 14 चेंडूमध्ये 51 धावा. अनबिलिव्हेबल क्रिकेट. विश्वास बसत नाहीये. असं वाटतं की सामना नव्हे आपण हायलाइट्स पाहतोय. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय सामन्यात आपण पाहतोय हायलाइट्स 50 षटकांचा फक्त 5 मिनिटांमध्ये हायलाइट्स तसाच दाखवला जातोय. प्रत्येक चेंडू सीमा पलीकडे फेकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यासाठीच गरज आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये किरण खेळतोय 29 9 चेंडू आणि यश त्याला साथ देतोय 21 धावांची 5 चेंडूमध्ये. व्हॉट अ ग्रेट इनिंग. दोन्ही फलंदाज मात्र विस्फोटक फलंदाजी. चारी बाजूला चौकारांचा आणि षटकारांचा आकार. लेन कमी केली. लाईन चुकला. फलंदाज चाक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. बिग ब्लो मोठा धक्का मैदान होती. परतावला गेले किरणला. 10 चेंडूमध्ये 29 धावांची जबरदस्त फटकेबाजी. सुधीर भाई पण 1 नंबर आणि भाईंची स्पर्धा पण 1 नंबर. नो डाऊट. कारण भाईंचं कामच 1 नंबर असतात. आता लाने साहेबांनी सांगितलं विद्यमान आमदार की भाईंसारख्या लोकांची गरज आहे समाजाला राजकारणामध्ये येण्यासाठी. कारण भाई जरी राजकारणामध्ये असले किंवा नसले मात्र भाईंचं काम कुठेच थांबत नाहीये. सुधीर
गरज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. भाईंचं कार्य भरपूर अफाट आहे, त्याला भाईंच्या कार्याला आम्ही सलाम करतोय आणि पुन्हा वळतोय सामन्याकडे. 15 चेंडूमध्ये 51 धाबा कुठल्यात, आता 15 चेंडू 31 धाबा कुठायच्या आहेत. बघायचं चेंडूवर धाबांचं समीकरण. मात्र किरणने जी फटकेबाजी केली 10 चेंडूमध्ये 29 धाबांची विस्फोटक फलंदाजी केली, तिला मात्र ब्रेक लावलाय. गुड बॉलिंग फ्रॉम द केदार. येस सर. माजी सरपंच भेंडका आदरणीय मनोज वासुदेव भगत साहेब यांचे व्यासपीठावरती आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. मच्छिंद्र पाटील सर, एक मेसेज देऊया या संघांना. आज मात्र खेळणाऱ्या 10 संघ आहेत, जास्ती धावा बनवणाऱ्या संघाला यामध्ये बाय मिळणार आहे, याची दखल घ्या. आणि केवळ 3च सामन्यांचे तुमचे धावा जे आहेत ते मालिकेभरासाठी बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी ग्राह्य धरल्या जातील. चांगला निर्णय. ओ फिरवला चेंडू समोर ऑन द लॉंगॉपच्या डोक्यानं फेकून दिलाय. अजून एक देखना षटकार. प्रत्येक फलंदाजानं चौकार षटकानं सुरुवात केली. किरणनं षटकानं सुरुवात केली, यशनं चौकारानं सुरुवात केली आणि प्रत्येक आल्याला विस्फोटक फलंदाजी करतून षटकारानं सुरुवात करतोय. त्याला समीकरण सोपं झालंय आणि सामना आम्ही जिंकू शकतोय ह्याची मात्र उत्कंठा शिकेला पोहोचवली ती मात्र सागर सम्राट भवराय संघानं. ग्रेट बॅटिंग. बघायचं थांबू शकेल का बीसीसी. मेडिकल बी संघ ज्या जुगलने 69 धावांची केली ती खेळी सार्थक ठरणार की त्या खेळीवरती पाणी दिलं जाईल ह्याची देखील मात्र आता उत्कंठ शिकायला पोहोचते. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये रात्रीचं शांत वातावरण वाजतात ते मात्र 8:35 आणि अशा लख प्रकाशामध्ये सुरू असते स्पर्धा. भाईच्या 2026 सफर आपण एन्जॉय करतोय. सामना रंगात आलाय. आता बघायचं सामना कोण जिंकणार, उत्कंठ शिकायला पोहोचतोय. व्हॉट अ मॅच. चेंज ऑफ पेस. हेलिकॉप्टर उडवलाय सीमा पलीकडं. हँडसम टावरिंग 6. तेरा चेंडू आणि 19 धावांची एकदा जोरदार टाळ्या फलंदाजासाठी. काय बॅटिंग केली मैदानावरती. काल या स्पर्धेमध्ये 80 धावा अवघ्या 4 षटकामध्ये चेस झाल्यात. अप्रतिम स्कोरिंग आमचे मंथन पाटील आम्हाला सांगत असताना, माहिती देत असताना. आता समीकरण 13 चेंडू 19 धावा. बघायचं 13 चेंडू 19 धावा. ग्रेट बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावांचा पाऊस 23, दुसऱ्या षटकामध्ये 22, 2 षटकामध्ये 45. समीकरण होतं 18 चेंडू 37. आता समीकरण उरलं 13 चेंडू 19 धावा. प्रत्येक फलंदाज विस्फोटक फलंदाजी करतोय आणि बीसीसी मेडिकल बी संघानं 81 धावा जरी कुठल्या तरी सागर सम्राट भवराज संघ त्या धावा चेस करू शकतोय हे त्यानं दाखवलंय मैदानावरती. अप्रतिम बॅटिंग. प्रेक्षकांच्या मात्र लाईन थोडीशी लेन मात्र कमी केली. लाईन चेंडूमध्ये गती देखील कमी केली गोलंदाजानं. केदारने देखील चांगला प्रयत्न केला. खूप योग्य थ्रो आलाय आणि षटकाची झाली सांगता. आता समीकरण बदलणार. येणार चेंडू 12 आणि गरज येते 18 धावांची. धावा किती बघा. पहिल्या षटकामध्ये आल्या 23, दुसऱ्या षटकामध्ये 22, 2 षटकामध्ये 45. कारण पहिल्या पॉवर प्लेवरमध्ये तब्बल 5 षटकार, 2 चौकार, 3 सिंगल, 2 डॉट तुम्हाला पाहायला मिळाले आहे आणि विकेट मात्र लेट थोडंसं मिळालं आहे. त्यामुळे या षटकामध्ये आल्या त्या 13 धावा आणि 19 धावा या षटकामध्ये देखील आल्या आहेत. त्याला प्रत्येक षटक मागणं ठरलं आहे. सिक्सरचे चेंडू आहेत आणि त्यामध्ये सिक्सर मारण्यामध्ये यश टापले फलंदाजांना. किरणने केलेली झंझावात सुरुवात, यशने दिली त्याला 7 आणि तदनंतर आलेला प्रतीकने दिलेली त्याला मात्र 7 ही देखील फार चांगली ठरली. बघायचं 12 चेंडूमध्ये 18 धावा. आता अडवणं मैदानावरती थोडंसं कठीण आहे बट नॉट इम्पॉसिबल. एव्हरीथिंग इज पॉसिबल. बघायचा सामना कोण जिंकणार. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये अप्रतिम स्पर्धा. सायंकाळचं वातावरण रंगाला स्पर्श करा, गारगार बारा अशा अत्यंत आल्हादक प्रसन्न वाटतोय रंगता सामना. याच वरण परिसरामध्ये महेश कडू यांच्या माध्यमातून यावर्षी रायगड प्रीमियर लीगचं पर्व देखील तुम्हाला पाहायला मिळालं. अप्रतिम. कारण उरण म्हटलं तर क्रिकेट, भरपूर क्रिकेट उरणमध्ये खेळलं जातं आणि याच उरणनं भरपूर खेळू देखील आम्हाला दिलेत. टेनिस विश्वामध्ये जे आयएसएल पर्यंत पोहोचलेत तेच उरण. येणार चेंडू 12 आणि गरज होती 18 धावांची. क्लोज एन्काउंटर. लेन कमी, लाईन कमी केली. फलंदाजाला जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न हाणून पडलाय आणि मागच्या 2 चेंडूवरती मात्र जास्त धाबा पाहायला मिळत नाहीये. तर समीकरण बदलले, बेल बदलली. आता येणारं समीकरण असणार आहे 11 चेंडू 18 धाबांची गरज. एखाद्या विकेटची गरज आहे यावेळी भेडकर संघाला. एखाद्या षटकाराची गरज आहे ते सागर सम्राट भवराज संघाला. बघायचं सामना कोण जिंकणार. उत्कंठ शिकेला पोहोचते आणि क्लोज एन्काउंटर. पहिला सामना
कट केलाय बॅकफुटला जाऊन चांगला फटका सजवलाय एक्झॅक्टली पॉईंटच्या डोक्यावरनं चेतक येईल उचलेल चेंडूवर येणं वाकणं उचलणं फेकणं तोपर्यंत 2 धाबा निर्माण केल्यात सिंगल डबल देखील समीकरण शॉर्ट रन साठी मात्र पंचांची तिथे काहीतरी चर्चा होते हे सांगत असताना पंच की एक्झॅक्टली तुम्हाला बॅट कुठे तुम्हाला ग्राउंडिंग करायची आहे येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरज आहे 16 धाबांची क्रिकेटमध्ये नियम आहे तो मात्र टेनिसमध्ये अप्लाय केला जात नाहीये जर तुम्ही शॉर्ट रन काढली तर 5 धाबा कमी केल्या जातात मात्र तो नियम अजूनपर्यंत टेनिस विश्वामध्ये अंमलात आणला गेला नाहीये हे जस्ट तुम्हाला माहिती दिली तुमच्यापर्यंत पोहोचवली फक्त 10 चेंडू 18-16 धाबांची गरज ऑफसाइडचा चेंडू ऑनसाइडला बोलावलाय आणि चेंडू ऑन द टॉस फक्त दिशा दिली सीमा पलीकडं अजून एक देखील षटकार स्वागतम सुस्वागतम माजी सरपंच भेंडकर आदरणीय मनोज वासुदेव भगत साहेब ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळत आहे साहेब आपलंही हार्दिक असं स्वागत आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत 9 चेंडू 10 धाबा फक्त टायमिंग केलं ऑफसाइडचा चेंडू उचली घेणार चेंडू आणि त्याला फक्त टायमिंग एक्झिक्यूट केलं डावखुरा फलंदाज अत्यंत विध्वंसक प्रत्येक 7 चेंडू 21 धाबा यश मेस्त्री 5 चेंडू 21 धाबा दोघांमध्ये 11 चेंडूमध्ये 42 धाबांची भागीदारी ऑन साइडला फेकण्याचा प्रयत्न उंची जास्त लांबी कमी स्वतःकडे चेंडू खाली फलंदाज बाद प्रत्येकला परतावा लागेल मात्र प्रत्येकने केली फटकेबाजी विस्फोटक राहिली येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 10 धाबांची विस्फोटक फलंदाजी 7 चेंडू 21 धाबांची 300च्या बॅटिंगचा धाबा उभा ऍक्शन रिप्ले बघा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता लेन चांगली एक्झॅक्टली मिड स्टंपला चेंडू पिचिंग होती उचली जास्त होती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न टॉप एज लागला स्वतः गोलंदाजानं जेल मध्ये टिपला येणारे समीकरण 8 चेंडू 10 धाबांची गरज प्रत्येक फलंदाजानं आतापर्यंत चौकार षटकार का आपल्या इनिंगची सुरुवात केली आता येणारा फलंदाज इनिंग नंबर 4 वरती आलाय तो बाळा कातकरी बघायचंय बाला चौकारानं सुरुवात केली की षटकारानं याची उत्कंठा शिकेला पोहोचते येणार चेंडू 8 आणि 10 धाबांची गरज समीकरण होतं 15-31 13-19 12-18 11-18 10-16 9-10 आणि आता समीकरण उरलंय 8 चेंडू 10 धाबांची गरज आदरणीय चेतनजी म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत चेतनजी म्हात्रे साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं आज या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक बेस्ट सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी जी मात्र आपण पाहतोय जी करणाऱ्या रील स्टारला पारितोषिक आहे बॅक ऑफ द लेन एवढा सोपा चेंडू जर तुम्ही दिला बॅक ऑफ द लेन फेकून दिला चेंडू सीमा पलीकडसाठी सामना खुला झालाय फक्त जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि गरज आहे ती 4 धाबांची काल 4 षटकामध्ये 80 धाबा कंप्लीट केल्यात आज 4 षटकामध्ये 82 धाबा कंप्लीट होणार का शेवटचा चेंडू गरज आहे फक्त 4 धाबांची व्हॉट अ बॅटिंग काय फटकेबाजी मैदान होती अक्षरशः डोळ्यांचा पार फेडलाय या प्रत्येक फलंदाजानं चौकार षटकात सुरुवात केली आणि आम्ही किती दादा संघ आहोत आमची ताकद किती आहे आमची कुवत किती आहे आमच्यामध्ये धाडस किती आहे आम्ही किती चांगला खेळ करू शकतोय आम्ही किती टच मध्ये आहोत हे दाखवल्या संघानं ग्रेट बॅटिंग येणार चेंडू 7 आणि फक्त 4 धाबांची गरज मजा आली आहे सामन्यामध्ये फटकेबाजी प्रेक्षकांना पर्वणी ठरली आणि ग्रेट एंटरटेनमेंट फ्रॉम द एव्हरी बॅट्समॅन गुड बॉलिंग गुड फिनिश दिस इज अ गुड फिनिश हॅपी एंडिंग केली गोलंदाजानं आता समीकरण उरलंय 7 चेंडू आणि 4 धाबांची गरज डीज आहे करत सामाजिक संस्था नवघर उरण खूप काही उपक्रम घेऊन नवीन उपक्रम नेहमीच येत असताना पाहायला मिळाल्यात यावर्षी देखील प्रेक्षक वर्गासाठी पर्वणी आहे 100 रुपयाचं कुपन आहे ज्यावरती तुम्हाला आकर्षक पारितोषिक मिळणार आहे परंतु अगदी त्याच वेळेला 100 रुपयाचा कुपन जे काय पारितोषिकाची जी धनराशी आहे जी किंमत आहे त्याच्यावरती त्या 100 रुपये ज्या वेळेला एकत्रित येतील त्या कुपनवरती जे काय पारितोषिक येणार आहे ते देण्यानंतर आपण या उरण विभागामध्ये हे गरजूंसाठी ते पारितोषिकाचा वापर करणार आहोत तथा आज भाई चषकाच्या माध्यमातून ही गोष्ट प्रामुख्याने आवर्जून सांगू इच्छितो की बेस्ट सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी अवॉर्ड
देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. विजेत्याला दिलं जाणार आहे 11,111 रुपयाचं पारितोषिक आणि गिफ्ट हॅम्पर देखील. म्हणून आवर्जून जे रील स्टार आहेत त्यांच्यासाठी देखील भरघोस पारितोषिकं या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत. चेतनी म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन झालं आहे. साहेब आपल्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आत्तापर्यंत 10 षटकार, आता गरजेचे 7 चेंडू 4 धाबांची. पृथ्वी आल्या मैदानावरती. बघायचं पृथ्वीवरती फार मोठी जबाबदारी थांबू शकेल का. पृथ्वी 4 धाबा. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर. पंच सांगत असताना इट्स ॲब्सोल्युटली वाईट, नो डाऊट. एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड ऑफ इट्स वाईट हेच सांगत असताना पंचांना म्हणला कोणता दबाव नाहीये कारण चेंडू भरपूर बाहेर गेला आणि सहजरित्या पंचांना सांगितलं इट्स अ वाईट कॉल. 6 चेंडू आणि फक्त 3 धाबांची गरज. समीकरण बदललंय. सामना देखील बदललाय. उंची जास्त, लांबी कमी. जज करतो लॉंगॉनला. एक्झॅक्टली सोपा जाईल. फलंदाज बाद. 5 चेंडू आणि गरज आहे ती 3 धाबांची. थरार क्रिकेटचा. पाच चेंडूने गरज आहे ती 3 धाबांची. समीकरण बघा बदललं. सातत्याने ऍक्शन रिप्ले बघा चेंडूचा. ज्या पद्धतीने सामना फिनिश करायचा होता फलंदाजाला. समोर चेंडू बॅटचा फ्लो थोडासा कमी केला. एक्झॅक्टली तुम्हाला हे फटके सीझन क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. थोडासा बॅटचा फ्लो कमी केला. जर तो वाढवला असता तर चेंडू अलगद सीमा पलीकडे गेला असता. विजयाचा षटकार देखील ठरला असता. समीकरण बदलले. 5 चेंडू 3 धाबांची गरज. बघायचं पृथ्वी कमबॅक करून देणार का. मेडिकल संघ सामन्यात कमबॅक करणार का. भवरा संघ सामना जिंकणार का. एक नव्हे अनेक प्रश्न या उत्तर शोधू येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 3 धाबांची गरज आहे. थरार रंगला मैदानावरती. 2 षटकामध्ये 45 धाबांची दमदार सुरुवात केल्यानंतर 18 चेंडू 37 गरज असताना पुन्हा पुनरागमन झालंय या संघाचं. हे देखील सांगणं फार महत्वाचं असणार आहे. 5 चेंडू 3 धाबा. नवीन फलंदाज झालाय इनॅट नंबर वरती 5 वरती. आतापर्यंत 4 फलंदाजानं चौकार षटकार खुलं केलंय. सामन्याची सुरुवात केली. बघायचं 5व्या नंबरचा फलंदाज नरेश काय करणार. गुड बॉलिंग फ्रॉम द पृथ्वी. वंडरफुल कमबॅक. नाहीये अन्सारला केल्याचा प्रयत्न. सामना फिनिश करायचा होता मात्र स्वतःची केली. फिनिश करून बसलाय. त्यावेळेस सामना रंगात येऊ शकतोय. कलाटणी घेऊ शकतोय. येणारे चेंडू 4 आणि फक्त 3 धाबांची गरज. आता फक्त ढगात आम्हाला चंद्र दिसतो आमच्या एक्झॅक्टली डोक्यावरती. चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सामना लवकर फिनिश करण्याच्या नादामध्ये 2 फलंदाज आतापर्यंत फिनिश झाला. पृथ्वीचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये कारण पृथ्वीच्या हातामध्ये तेव्हा चेंडू दिलाय त्याला 4 धावा डिपेंड करायचे आहेत. पहिला चेंडू लाईन भरकटला. ऑप्शनच्या बाहेर चेंडू करून बसला. वाईट चेंडू आला मात्र मागच्या 2 चेंडू 2 गडी बाद केले आहेत. इज ऑन हॅट्रिक. बघायचं 4 चेंडू 3 धाबांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना रंगतोय. सामना कोण जिंकणार. बीसीसी मेडिकल की मात्र सागर सम्राट भवरा संघ. उत्कंठा शिकेला पोहोचतोय. 82 धाबांचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग तर सहज झालाय मध्ये शेवटच्या टप्प्यात सामना अडकला की काय. भवऱ्यासारखा सामना अडकतो की काय हे देखील सांगणं कठीण असणार आहे. येणारे चेंडू 4 आणि 3 धाबांची गरज. इज ऑन हॅट्रिक. गुड बॉलिंग. कमबॅक होऊ शकतं इथं मैदानावरती का ज्या पृथ्वीने गोलंदाजी दाखवली त्याची लेन, त्याची लाईन, त्याची अॅक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन, त्याचं डायरेक्शन. व्हेरी गुड कमबॅक. आता सामना करत बदललाय. येणार चेंडू 3 आणि 3 धाबांची गरज. ज्या संघानं 12 चेंडूमध्ये 45 धाबा कुठल्यात, ज्या संघाने या स्पर्धेमध्ये जबल अप्रतिम फटकेबाजी करत 82 धाबा कुठण्याचा प्रयत्न केलाय तो संघ मात्र मैदानावरती कमबॅक करताना पाहायला मिळतोय. येणार चेंडू 3 आणि 3 धाबांची गरज. थरार क्रिकेटचा. क्लोज एन्काउंटर. फेकून दिला चेंडूला. लॉग आपला बॅकअप चांगला मिळणार ती. ओ माय गॉड. सामना संपलाय. सामना संपलाय. खरं चौकार गेला. प्रेशर होतं मैदानावरती. इथे फक्त एकच धाव मिळाली असते आणि 2 चेंडूमध्ये 2 धावांचं समीकरण उरलं असतं मात्र फिल्डिंग खराब झाली आणि सामना जिंकलाय. 82 धावांचा पाठलाग केलाय सागर सम्राट भवरा संघानं. हार्दिक अभिनंदन. व्हॉट अ मॅच. यस अप्रतिम सामना. आणि मी कौतुक करेन पृथ्वीचं ज्यामध्ये पृथ्वीने गोलंदाजी केली कमबॅक करून दिलं मात्र एक चुकीचं क्षेत्ररक्षण. सामना संपलाय आणि मॅन ऑफ द मॅचची घोषणा आम्ही करतोय. हार्ड लक बीसीसी मेडिकल
जुगल तुझं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. 69 धावांची केलेली खेळी जुगलची बघा. जुगल करत 21 चेंडू 69 आणि कविशनं 11 धाबा कुठल्यात फक्त. नंतर सागर सम्राट बावरा संघाची फलंदाजी बघा. किरणने 29 धाबा, यशने 21 धाबा, प्रतीक ठाकूरने 21 धाबा, बालानं 6 धाबा कुठल्यात आणि त्यानंतर 83 धाबा सहज पूर्ण करत हा सामना जिंकलाय. दणदणीत विजय. या आपण मेहनती मॅचकडे वळणार आहोत. मेहनती मॅचची आम्हाला मंथन माहिती देतील. यस मंथन. यस मेस्त्री. एक गडी देखील त्यानं बाद केलं तर गोलंदाजी मध्ये आणि फटकेबाजी देखील चांगली केली त्यानं आणि त्याला देतो आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. 21 धाबा कुठल्यात त्यानं. ऑलराऊंडर प्रदर्शन, गोलंदाजी देखील तेवढीच चांगली, फलंदाजी देखील तेवढीच चांगली. या